सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी नम्रता. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि फन फॅमिली व्लॉग बघण्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. समर ट्रिप ही कोकणात नाही होणार तर आणखी कुठे होणार. सो आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो होतो, जे होतं दापोलीमध्ये. प्रॉपर्टी ही खूप छान होती आणि त्यामुळे मी आमचा रूम टूर देत आहे. आणि रूम तर एकदम स्पेशियस खूप जास्त छान होता. पोचायलाच आम्हाला 4 वाजले होते, त्यामुळे फटाफट फ्रेशन अप झालो आणि ज्या कामासाठी आलो होतो ते करण्यासाठी बीचवर जाऊन पोहोचलो. बीचवर खूप धमाल केल्यानंतर हा आमचा डिनर होता. गाईज, ही सुरमई आहे, ही अख्खी माझ्या हाता एवढी आहे. गाईज, पापलेट इतकं मोठं आहे आणि इतकं टेस्टी आहे ना, हायली रेकमेंडेड. आणि यू वॉन्ट बिलीव्ह, सुरमई तर अख्खी देत आहे. मी तोडून घेतली आहे, तर व्हिडिओमध्ये कळेलच. पण अख्खी सुरमई कोण देतं प्लेटमध्ये? भाई साहब, आय एम मेस्मराइज्ड. फुल्ली रेकमेंडेड. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आम्ही चाललो आहे कोकण दौऱ्याला. पूर्ण व्लॉग आणि आम्ही काय काय मजा करणार आहे, कुठे कुठे जाणार आहे आणि डे 2 मध्ये आम्ही कोकणामध्ये इकडे येऊन दापोलीमध्ये येऊन आम्ही काय काय केलं ते तुम्ही बघण्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. कुठे गाईज, गुड मॉर्निंग. सो आजचा काय प्लॅन आहे, कुठे निघालायत? काय बघायला? अरे वा वा वा, सगळे रेडी आहेत का? पप्पू मामा, आर यू रेडी? मामी, चलो. आत्या तयार आहेस का? रेडी आहेस का? डे 2 चे धमाल करायला सगळे एकदम फुल ऑन एनर्जेटिक मोडवर होते. आणि जिथे आम्ही स्टे करतोय शिवतेज विला, तिथे त्यांनी सगळी माहिती दिली आहे जिथे आपण पर्यटन स्थळ काय काय करू शकतो. तर त्याचा रेफरन्स घेऊन आम्ही आज हे सगळं करायला निघालो आहे. सो या, तुम्ही स्टे ट्यून इन द व्लॉग. आणि आम्ही कुठे कुठे जाणार आहे, यापैकी काय काय करणार आहे ते सांगतो. काय ते आलोय करवंदाच्या जाळ्या बघत बघत. मागे गँग बघा आमची कशी येतच आहे. आमची आत्या पण इकडे आहे, पिशवी घेऊन तयार झालेली आहे करवंद तोडायला. कसं आहे खायला? बेबी, तुझं काय? अरे सॉलिड आहेत ना मुखा गुडल्या. हे ये पटकन खाली. ए करवंद 1 रुपयाचे किती? बेबी, काय सुंदर वातावरण आहे आणि किती शांतता आहे. आमचे घरचेच फक्त आवाज करतायत, पण इथे खूप छान पीस आहे. द हेवन इज इज हायली रेकमेंडेड. आणि एस्पेशली तुम्ही जर का ऑगस्ट सप्टेंबरच्या ह्या मंथमध्ये याल तेव्हा जास्त पाऊसही नसेल आणि हिरवगार वातावरणसुद्धा असेल. जसं की माझी बहीण जास्त चुंबेश्वरी. कटाळलेली गँग गाईज, आम्ही नाही जाऊ शकत. तुम्ही जाणार आहे का? जाणार आहे? गिव्ह अप हिअर. गिव्ह अप. हे आवाज देतो. गिव्ह अप. दिसले का? घाम पुसत डोंगर चढूया. राजा सांगती ना तुझ्या मी येणार ना. अगं चल. फायनली आपण खूप सारं चढून आलेलो आहे. सगळ्यांना कसं वाटतंय? 250 पायऱ्या चढून वरती आलोय.
कसं वाटतंय सांग? 100 steps. जवळ होतं का लांब? किती वाजले तुला? 15 मिनिटं थांबलं. 1:10. इतक्या कडाक्याच्या उन्हात 250 स्टेप्सचं ट्रेक केल्यानंतर ही अवस्था तर होणारच होती. हा तर खूप छान असा शुद्ध झरणा होता जिथे आम्ही पाणी प्यायलो आणि फ्रेशन अप पण झालो मंदिरामध्येच. चढताना इतक्या लवकर गिव्ह अप केलं होतं की येताना कधी खाली उतरलो हे अगदी कळालंच नाही. अरे हे लहान आंबे आहेत. पाठीमागे वाईन शॉप आहे, विहान वाईन शॉप तिकडे असे आंबे 2-3 फळ होतील एवढे मोठे आंबे. मला माकड नाही दिसलं. सो गाई सेकंड लोकेशनला आम्ही आलेलो आहे जे म्हणजे आपल्या रमाबाईंचं स्मारक, त्यागमूर्ती माता रमाई स्मारक वणंद. ह्या चारी भावांनी यांनी सन 2001 रोजी 7 गुंठे जागा विनामूल्य बक्षीस दिलेली आहे त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मारकासाठी. रमाईंचं मूळ ठिकाण आणि ही त्यांची तिसरी पिढी यांच्याकडून ज्यावेळेस संवाद ऐकला ते खरं तर अविस्मरणीय होतं आणि अंगावर शहारे येण्याजोगं होतं. मग तिकडून निघाल्यानंतर आम्ही पेट पूजा करायला गेलो जे खूपच जास्त ॲव्हरेज होतं. ऑन टू द राऊंड 2. आता चाललो आहे मी परत सेकंड बीच. ती बघू शकता गाईस तुम्ही मस्ती. ये तो जलपरा है हमारा. जलपरा देखो, जलपरा गाइस, जलपरा. सी शोर आणि स्काय खूप मस्त आणि प्रिटी झालेला आहे. शिवाय माझे डॅडी आमच्या वीरला स्विमिंग शिकवत आहेत. परत सेकंड डेला आम्ही खाल्ले डिनरला चिकन वडे जे खूपच जास्त यमी आणि टेस्टी होते. त्यानंतर आम्ही गेम्स खेळायचं डिसाईड केलं जे खूपच जास्त कमाल आणि धमाल होता. तो त्याची मी पूर्ण क्लिप यूट्यूबला टाकू की इन्स्टाला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लाईट बंद करा. नाही कोण आम्ही प्रँक करायचा विचार केला होता पण प्रँक तर आमच्यावरच झाला कारण भूताला घाबरणारी गँग आम्ही फुकटचं घाबरलो. काय झालं नाही कोण वाटलं. अँड या इतकंच होतं आमच्या 2 डेजच्या व्लॉगमध्ये. तुम्हाला व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा.